मित्रांनो नमस्कार. माझं नाव अतुल ठाकूर. तुम्ही बघत आहात लाईफ कॅटलिस्टचा आमचा हा चॅनल. मित्रांनो, मध्यम लघु उद्योजक आणि व्यापाऱ्यांच्या ट्रेनिंग आणि वर्कशॉपमध्ये आमचे जे अनुभव असतात किंवा त्यांच्या ट्रेनिंगमध्ये मागच्या 20 वर्षामध्ये आम्हाला जे काही इंटरॅक्शन्समधून मिळालं ते आम्ही तुमच्यासोबत यासाठी शेअर करतोय की त्यातून तुम्हाला काहीतरी उपयोग व्हावा. तुम्ही टायटलमध्येच या थंबनेलच्या पाहिलं असेल की कॅश क्रेडिट जर तुमची आर्थिक साक्षरता नसेल तर तुमचा गळफास बनू शकतं. हे थोडीशी निगेटिव्ह साईड मी यासाठी बोलतोय कारण मी काही म्हणण्यापेक्षा बऱ्याचशा पार्टिसिपंटशी बोलत असताना मला लक्षात आलेलं आहे की कॅश क्रेडिट हा जो प्रकार आहे ना, हा आपल्या व्यापाऱ्यांना मला असं वाटतं किंवा उद्योजकांना नीट कळालेलं नाहीये आणि त्यामुळे त्याच्या दुष्परिणामाला जास्त तोंड द्यावं लागतं त्यांना. एक पार्टिसिपंट ज्यावेळेस तो कोर्समध्ये आला त्यावेळेस सहजपणे त्याचा कॅश फ्लो क्रंच हा त्याचा नेहमीचा होता आणि त्याचं कर्ज वाढत चाललं होतं. त्याला आम्ही सगळं अनालिसिस करत होतो. तर लक्षात आलं त्याचं कॅश क्रेडिट जे आहे ते कुठे त्यांनी घेऊन ठेवलेलं आहे. आणि त्याला ज्यावेळेस त्याची कारणं विचारली तर तो म्हणाला, "सर पर्याय नव्हता. माझं खेळतं भांडवल कमी व्हायचं. बँक सजेस्ट करायची की आज हा प्रॉब्लेम आहे तर थोडंसं कॅश क्रेडिट वाढवून घ्या. तुझं बाकी सगळं व्यवस्थित आहे." आणि हळूहळू सीसी वाढत गेली आणि हा आता फक्त सीसीसाठी काम करतोय. तसंच होतं ना मित्रांनो, एकदा तुम्ही सीसी ब्लॉक केली किंवा ती 100% 80%च्या पुढे युटिलाइज केली की पुढे तुम्ही फक्त तेवढे फिलअप करण्यापुरतेच काम करता. मग याच्यासाठी काहीतरी सल्ला किंवा सजेशन्स असावं म्हणून हा व्हिडिओ केला. दुसरी एक केस सांगतो की एका चांगल्या टूल रूम च्या तो आमचा एक पार्टिसिपंट आहे. त्यांनी सुद्धा हाच सांगितलं की सर समस्या आहे की आमच्याकडे खेळतं भांडवल नाहीये. त्याला विचारलं तुझ्याकडे स्टॉक किती आहे किंवा तुझ्याकडे मटेरियल किती आहे? तो म्हणाला साधारणतः 1.5 करोडचा माझ्याकडे स्टॉक आहे. व्हेरी गुड. येणं किती आहे? ते पण साधारणतः 1.25 कोटी जवळपास आउटस्टँडिंग आहे कारण कोविड नंतर आमचं आउटस्टँडिंग खूप वाढलंय. ठीक आहे. आता सांग म्हटलं तुझं कॅश क्रेडिट किती आहे? तर 50 लाखाचं. युटिलाइज्ड किती आहे? तो म्हणाला ऑलमोस्ट जवळपास वापरून झालेलं आहे. कारण त्याशिवाय पर्याय नाहीये. मार्केटमधून पैसे येत नाहीयेत. वेळेवर येत नाहीयेत. आले तरी थोडे येत आहेत. स्टॉकमध्ये किंवा स्क्रॅपमध्ये मटेरियल एवढं अडकलेलं आहे. तर कारखाना चालवायचं कसं? तो म्हणतो ते बरोबर होतं. पण त्याचा प्रॉब्लेम हा झाला होता की आता तो जे त्याचे पैसे मार्केटमध्ये अडकलेले त्याच्यावर फोकस करत नव्हता. जो त्याच्याकडे स्टॉक किंवा स्क्रॅप पडू नये त्याच्याकडे फोकस करत नव्हता आणि त्याचा फोकस फक्त कसे तरी हे टर्नओव्हर मॅच करायचा आणि बँकेचे पैसे वेळेवर भरायचे. मित्रांनो, खरं म्हणजे ही इतकी सुंदर फॅसिलिटी आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला एक रॉ मटेरियल विकत घ्यावं लागतं, त्यांना ॲडव्हान्समध्ये पैसे द्यावे लागतात किंवा त्यांना वेळेवर पैसे द्यावे लागतात. तो माल प्रोसेस करून किंवा तुमच्याकडे ठेवून काही दिवस विकतात आणि मार्केटमधून पैसे यायला काहीतरी वेळ लागतात. हा गॅप भरून काढण्याकरता ही कॅश क्रेडिट फॅसिलिटी असते. हा मधला जो दुवा आहे याच्यामध्ये तुम्हाला याचं कॅल्क्युलेशन असावं की मला अगोदर दिलेला पैसा, नंतर येणारा पैसा ह्याच्या मधला गॅप भरून काढायला ही कॅश क्रेडिट फॅसिलिटी. पण प्रॉब्लेम हा होतो की आपला बराचसा व्यापारी आणि लघु आणि मध्यम उद्योजक की कॅश क्रेडिट सुरुवातीला अगदी तो ठरवतो. जसं एखादं क्रेडिट कार्ड घेतलं की तो पहिले खिशात दाबून ठेवतो की हात लावायचंच नाही आणि एक दिवस सुसाट सुटतो. तसं या कॅश क्रेडिटचं पण होतं. अचानक काहीतरी होतं आणि तुम्ही त्याला भरपूर युटिलाइज करायला लागतं. म्हणजे अगदी मी तुम्हाला एक सांगतो, कॅश क्रेडिट ह्या फॅसिलिटीचा वापर त्याच्यात पैसे बरेच दिवस पडू नये म्हणून काही जण गाड्या घेतात, घरामध्ये इन्व्हेस्ट करतात किंवा अजून काहीतरी स्वतःच्या वैयक्तिक खर्चामध्ये ते इन्व्हेस्ट करतात आणि हा विचार करतात परत देऊ ना, काय प्रॉब्लेम, आपलंच तर आहे. कॅश क्रेडिटचा फायदा आहे, डेफिनेटली आहे की तुम्ही यूज केलेल्या पैशावरच व्याज भरता. पण यानेच तर तो लूजनेस सुरू होतो कारण आर्थिक डिसिप्लिन नसेल तर होतं काय, ही कॅश क्रेडिटची युटिलिटी लिमिट जी आहे ते हळूहळू तुम्ही जास्त वापरत जाता आणि जसंही ते ब्लॉक व्हायच्या लेवलला येतं, तुम्ही तुमचे काही हप्ते थकले किंवा काही तुम्हाला तुमच्या अकाउंटमध्ये ॲबनॉर्मॅलिटी दिसली की बँक मॅनेजर तुम्हाला बोलून एक सल्ला देतो, लिमिट वाढवून घे. मग हे लिमिट वाढत आवाक्याच्या बाहेर जातं. आज कित्येक जणांच्या कॅश क्रेडिट फॅसिलिटी त्यांच्या टर्नओव्हरच्या कितीतरी पटीनी, लेवलनी, म्हणजे टर्नओव्हर टू कॅश क्रेडिट हा जो रेशो आहे, तो रेशोच मॅच नाही केलेला.
बँका पण इझिली देऊन टाकतात, कारण त्यांना माहिती याचं मॉर्गेज आहे आपल्याकडे हे, आणि ते फार इझिली सँक्शन होतं. टर्म लोनसाठी बऱ्याचशा भानगडी कराव्या लागतात, म्हणून आपला व्यापारी टर्म लोनच्या भानगडीत पडत नाही. पण टर्म लोन हे बँकेच्या जास्त फेवरमध्ये नाही कॅश क्रेडिटच्या मानाने, कारण टर्म लोन काही वर्षात संपणार आहे, कॅश क्रेडिट आयुष्यभर संपत नाही. तुम्ही जर कॅश क्रेडिट फॅसिलिटी वापरत असाल तर स्वतःच चेक करून बघा आतापर्यंत तुम्ही किती व्याज भरलेले. त्यामुळे आम्ही अशा काही पार्टिसिपंट जे कॅश फ्लोच्या क्रंचमध्ये आहेत त्यांच्या कॅश क्रेडिट फॅसिलिटी आणि त्यांचं कॅश युटिलायझेशन बिहेवियर चेक करतो, तर लक्षात येतं की एक तर आर्थिक साक्षरता नाही, कंट्रोल ओव्हर इमोशन्स नाही, तशात कॅश क्रेडिट फॅसिलिटी घेऊन ठेवतात, ती युटिलाइज करतात मजबूत कुठल्याही कारणासाठी, रिकव्हरीसाठी लूज पडतात, परचेस वाटेल ते करायला लागतात जस्ट बिकॉज वी हॅव मनी, आणि त्याचा परिणाम व्हायला लागतो. तुमच्याकडचा स्टॉक वाढायला लागतो, आउटस्टँडिंग वाढायला लागतं, तुमचे वैयक्तिक तुम्ही काहीतरी गरजा फुलफिल करता, याचा परिणाम तुमचं सीसी ब्लॉक होण्यामध्ये होतो. आणि एकदा सीसी ब्लॉक झाली की तुम्ही तुमचेच पैसे वापरायला लागतात, कारण जे काही पैसे तुम्ही कमवता ते त्यामध्ये टाकता, परत काढता, तुम्ही टाकता, परत काढता, त्यातला थोडा थोडा पार्ट बँक व्याज म्हणून काढून देते. आणि ही सायकल आपल्यापैकी जे हे व्हिडिओ बघतात त्यांच्या पण लाईफमध्ये चालू असेल मित्रांनो. जसं क्रेडिट कार्ड वापरता येत नसेल तर त्या म्हणजे अमेरिकन याच्यामध्ये एक म्हण आहे की कीप इट इन फ्रीज. कीप इट इन फ्रीज म्हणजे त्याला फ्रीज करून टाका, आपण आपल्या नॉर्मल भाषेत घेऊया, तर त्याला वापरूच नका. तसं कॅश क्रेडिटला जर तुम्हाला वापरता येत नसेल तर संपवा त्याला तुम्ही मुदतीच्या कर्जामध्ये कन्वर्ट करा, आणि तुम्ही एनिवे स्वतःचेच पैसे वापरण्यामध्ये तरबेज झालेला आहात तर ते वापरायला लागा ना. पण व्याजाचा पार्ट कमी कसा करता येईल यावर थोडंसं फोकस करा मित्रांनो. रॉबर्ट कियोसाकी एका पुस्तकात एक वाक्य लिहिलेलं आहे त्यांनी की बऱ्याच जणांना हे लक्षात येत नाही की त्यांचा सगळ्यात मोठा खर्च व्याज आहे. ते जे व्याज भरतात वेगवेगळ्या कारणांनी आणि टॅक्सेस भरतात, हे त्यांचा सगळ्यात मोठा खर्च हे त्यांच्या लक्षातच येत नाही. ते बाकीचे खर्च कंट्रोल करायचा प्रयत्न करतात, पण ते व्याज आणि त्यांचे टॅक्सेस कंट्रोल करायचा प्रयत्न करा. मित्रांनो, तुम्ही जर सीसी वापरत असाल तर स्वतःचं एकदा मागच्या 3-4 वर्षाचा रेकॉर्ड काढा. किती तुम्ही त्यामध्ये व्याज टाकलेलं आहे, तुमचा त्यामुळे स्टॉकवर काय परिणाम झाला, आउटस्टँडिंग किती वाढलेलं आहे, हे सगळं चेक करा. कारण मार्केटमध्ये जर तुमचं एक फिक्स्ड आउटस्टँडिंग कायम राहत असेल, ज्याला मी FD विदाउट इंटरेस्ट म्हणतो, तर त्याचा परिणाम तुमच्या सीसीवर येणार आहे. हे सगळं चेक करा, सेल्फ अनालिसिस करा की हे कॅश क्रेडिट तुम्हाला तारक ठरतंय की मारक ठरतंय, की तुमच्या व्यवसायाचा गळफास ठरतो, आणि मग निर्णय घ्या. आणि ऑफकोर्स CA सोबत बसा या विषयावर. मित्रांनो, इथेच थांबूया. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. माझा उद्देशच हा आहे की कमीत कमी 1 लाख उद्योजकांपर्यंत हा चॅनल पोहोचून त्यांच्यासोबत अशा छोट्या छोट्या गोष्टी शेअर करायच्या. नमस्कार.